तुम्हाला सांगतो मला महालक्ष्मी सासरवाडीहून आलेले नाही तुम्हाला सांगतोय तुम्ही इतके व्हिडिओ बघणारे असतात ज्यांना जमत नाही का ते दुसऱ्या हे बघा मित्रांनो हे असं करावं लागतंय काम मस्त पैकी असं माझी नाही पण आता ती म्हणती तर आण बाबा ती म्हणती तर नाही तू काय म्हणती ते सांग काय काय आणायचंय काय काय नाही कारण त्या दिवशी तुम्ही गेले त्या दिवशी तुम्ही तर नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग दिसणार आहे तुम्हाला तर हे बघा इकडं घर सगळं तुम्हाला मोकळं मोकळं वाटत असेल कारण काय माहितीये का ह्या घरात बसवायचे आपल्याला महालक्ष्मी कारण त्याच्यासाठी यांनी सगळं साफसफाई केली इथं मशीन होती इथं मशीन होती आजीची बॅग होती त्या देवळीत बी सगळ्या बाटल्यांचे होतं इथं आपली जुनी टीव्ही होती आणि हे याच्यावर आहे ना मोटर आहे सध्या आणि सगळा पसारा होता कंगवे हे ते सगळं आणि इथं सुद्धा एक पाईप होता सगळी घाणच घाण होती आणि आता सगळं आईनं साफ केलंय हे बघा कांदा बिंडा सगळे एकदम मस्त ओके केले सगळं झाडून आईला पाणी मारायचं होतं काय केलं मग चला घ्या वरच साफसफाई करू ते हे सब गोळी असते फटाके दिवाळीचे फटाके सापडले सगळं साफ ते राहू दे हे बघा रंगाची पुडी वैष्णव काय राहिला हात पायचा आणि तुम्हाला एक बोलायचंय तर यांना आम्हाला पुण्याला होतं तेव्हापासून मार्केट मधून खरेदी करायची होती तर हा सगळे फुटले फटाक्या तर आम्हाला मार्केट मध्ये खरेदी करायची होती पण सगळं पांगलंय दोघी माझ्यावर चिडल्या कारण काय झालं पडदे नाही त्या दिवशी गेलो दिवस गेला सगळं झालं पण आई नाही म्हणायची ना इतक्या दिवसापासून पडदे मग खरं नव्हतं मग खरं आणलं आता मी साड्या टाकत होते अरे सगळं आयतं पाहिजे मग खरं आणायचं वर टाकायचं काही गोष्टी तुला जे मनाला वाटत ते नाही भेटणार वैष्णवी काही गोष्टी धरावं लागेल काही सोडावं लागेल आणि काय झालं हा म्हणजे कामाचा कटाळा सगळं ऐकतं मला आता काय वाटतं माहितीये का ऑलरेडी सगळं रेडी करूनच बाहेरून आणायचं आणि आत ठेवून द्यायचं आणि 3 दिवस मस्त बाहेरूनच स्वयंपाक बनवून आणायचा नाही का काहीच करायचं नाही अरे वा कारण काय झालं आम्ही परवा दिवशी गेलो तर त्या दिवशी आमचं सगळं गाडी घेण्याचा टाइम गेला तर यांना तर कुठंच जाणं झालं नाही तर त्या दिवशी पडदे ते घ्यायचं होतं काय झालं माहिती का वैष्णव सगळे नियोजन करावं लागेल ना पैसे डायरेक्ट म्हणलं की घेतलं असं नाहीये मी होईल तोपर्यंत सगळ्या गोष्टी आणायचा प्रयत्न करतोय पण यांचं म्हणणं काय जे पाहिजे म्हणजे पाहिजेच बाकी काही असतं तिकडं तसं होणार नाही कारण आईची इच्छा नव्हती आई काय इच्छा आहे तुझी माझी नाही पण आता ती म्हणती तर आण बाबा ती म्हणती तर नाही तू काय म्हणती ते सांग काय काय आणायचंय काय काय नाही कारण त्या दिवशी तुम्ही गेले त्या दिवशी तुम्ही दोघे जाऊ शकत होते आपण जाऊच्या म्हणून तर बघायचं होतं पण वैष्णवची इच्छा होती की बाबा पडदे घ्यायचे तर बघू आता कारण काय माहिती काय आज जायचं काय जाणल्यावर पाणी करायचं कधी करावं का मग बसायच्या दिवशी येत जातो जा मग तुम्ही दोघं जात असलात मी मग करते जाताना एवढं वर्ष घ्या काढून तसं बिना पडद्याचं झाला आता पैसे सगळे नुसतं आणण्या वाचूनच राहिलं ना काही नाही थोडी आपल्याला महालक्ष्मी दुसरे घ्यायच्या काय पडदेस तर घ्यायचे तुम्हाला सांगतो मला महालक्ष्मी सासरवाडीहून आलेले नाही तुम्हाला सांगतोय तुम्ही इतके व्हिडिओ बघणारे असतात ज्यांना जमत नाही का ते दुसऱ्या पाहुण्यांना पैसे देऊन पाठवत असते काय पण हे काय झालं माहितीये का त्याला काय म्हणते दाता आपले मोठा आपले काय बोलता येणार ना काहीच नाही आई धोंड्याचे महिना येऊन गेलेला आहे कसं आहे माहिती का कोणाला द्यायचं म्हणलं ना काहीच जमत नाही त्याच्यामुळे जमत नाही आई
म्हणतच असतं माणूस नका करू. नाही. प्रेमान देण्यावर कसं काय नाही. तुम्हाला सांगतोय त्या मामानं कधी आयुष्यात एक कपडा घेतला नाही कोणात लेकरायला. आणि त्याच्यानंतर तुला घेत असते साड्या बिड्या तुला. ही जे म्हणलं ना हिला भेटी, पण ही सगळ्यात मोठी चुकी. ही कधीच काही म्हणत नाही की द्या का घ्या म्हणून. आणि त्यांना तेवढंच पाहिजे. मामासारखा चिकट माणूस मी आतापर्यंत कोणीच पाहिला नाही. तुम्हाला फोटो वाटत असेल माझं, ही तिची बहीण आहे. सांगा काहीच घ्या वाटत नाही ते काही कोणाला तुम्हाला कधी काही घेतलेलं आहे का? आम्हाला काही जास्त नुसत्या 5 बहिणी या नुसत्या त्याला जीव लावण्यात गेल्या. कधी त्यानं कधी यांना एक साडी घेतली नाही. कधी घेत नाहीत कसं गेल्यावर तर घेतोच ना. बापरे बाप. नाही मग कमी साडीचं थोडं बरं जाऊ दे ना. आता तुझ्या पोराची काय जावायचं काय केलं त्यांनी मला एकच सांगायचं. नाही केलं जेव्हा आता जेव्हा हाऊस तेव्हा लग्नाच्या टायमाला केली हाऊस त्यानं. आता तर नाही करत काही. कोणाची हाऊस केली? बापरे बाप. इथं लोक तुम्हाला सांगतोय काय माहितीये का, जिथं असे पाहुणे ठिकाणी सोयीक झालेले असते, समजा नात्यात झालेली असली जवळच्या ना, काय काय करून काय काय नाही असं असतं माहितीये का. आमच्या ह्या पोरी सुद्धा ड्रेस घेत नाहीत. काय सांगा तुम्हाला आता. आणि तूच सांग काय मामानं काय केलं मला सांग. अरे ते लग्न गरीबातला गरीब माणूस, यांना शेती किती माहितीये तिकडे त्या मामाला आणि त्यांना किती आहे 10-12 एकर. यांनी प्रेमानं त्यांना सह्या करून दिल्या की नाही गड्या भाऊ साड्या घेणे घे. भाऊ नाही यांना उभा बी केलं नाही तिथं. भाऊ एकदम भारी आहे. घेतले काय भांडण करू नका तुम्ही. तर असा विषय. पण जाऊ द्या, ज्याची त्याची इच्छा असते, ज्याची त्याची इच्छा असते. पण ते महालक्ष्मीचं आल्या म्हणून मला लक्षात आलं की सगळे देत असते म्हणून म्हटलं होतं मी. पण त्यांना जमत नाही तर ठीक आहे. काही आपली पण काही एवढी काही खास अपेक्षा नाहीये. पण बघू आता पडद्यासाठी जायचं म्हणताय. पण मला तर वाटायला लागलं एवढ्या वर्षी तसंच ढकून घ्यावं. पण आता साड्या चमकीच्या असल्या ना मग काही आणायची गरज नाही. अरे साड्या मग तुमच्याकडे साड्या नाहीये का? तेच टाकू आता काय. साड्या जर असं नाही बघा नसेल तर मग काहीतरी करता येईल. साड्या जर असं आम्ही त्याच्यामुळे अगोदर आलो येऊन इथं 8 दिवस आणि झाले. तुमचं काम आहे मार्केट मधून घ्यायचं. ज्या दिवशी आलो त्या दिवशी तुम्ही म्हणायला पाहिजे. बाबा जाणं झालं त्या दिवशी आलो त्या दिवशी 6 वाजले घरी यायला. तर तिथून पुढं घर आवरायचं याच्यातच गेलं. आणि त्या दिवशी गेलं तर तुमचं गाडीच निघालं. आम्हाला तिकडे नेऊन शोरूमला बसवलं इडभर तर तिकडच. आम्हाला थोडे पाहिजे होते हार ते पाहिजे महालक्ष्मीचं. तिथं तुळशी बागेत म्हणलं तिथं जमलं नाही जाणं. 31 तारखेला येणार आहे ना, बसणार आहे ना. आज 29 आहे ना. हा तर जा मग आज चला मग तू बी चल ना. मी नाही येत मग आज घरचं आवडतो. तर आता एक जण असलं तर काहीतरी चला बघू. पण आई तुला घरी फराळाचं करायचं तुमच्या दोघीला. मी पडदा आणला चालेल का? नाही ते वैष्णवला सांगून घेऊन जाईल मी. अरे मग तिला कुठं घेऊन फिरू मी. माझ्याकडे कुठं हे तुमच्या मनाने याच्यावर टाका ना, मोबाईलवर टाका. नाही तर मग समजत नाही का. आमच्या हिचं हि राहील का घरी? नाही बघ तिला सगळं घेऊन जा. मला मग काम सुधरेल. दिदे हा ते सांगते चोरीला जा. दिदे यायचं तुला. तू घरी राह ना आई जवळ. तेव्हा खोलीवर राहते मग. अरे राहायचा विषय नाही. पण मग यांच्या सोबत फिरायला कोण? ते कोणासोबत? नुसतं पडदा घ्यायचा. अरे मी नाही राहणार फिरायला. रिक्षा करून ती जोखायला ती येतं सांगून वैष्णवी. काय नाही चला जरासं काय होता. मी काय करतो पडदा घेऊन येतो तुम्हाला. बाकीच्या गोष्टीचं बघू आपण. कारण काय माहितीये का, जायचं तू सोबत असले ना मी नसलं तरी चालतं. हा आणि नानाला कुठे घेऊन चालता येणार आहे तिला. ती पोरगी जरा ते बाहेर चालत नाही. ते पण सुरू झालं तिचं. तर हा असा विषय चालू आहे जाण्याचा. बघू पडदा जाण्याचा आहे. गावात भेटतो मग गावातून आणायचा का? हा हा विकायला आणलेले. बघतो मी तिथे जाऊन तुम्हाला फोटो टाकतो. ते जर टाकले तर ठीक आहे. नाही तर मग जालन्याहून घेऊन फोटो टाकले. सगळे चांगले असते. कमालच असते ती. दुसरं काही वेगळं नसतं एवढं. काय हा काय म्हणत त्या हाय कर सगळ्यांना. पद आहे मी बिमार पडले म्हणा. आमच्या बाईचं दुखायला लागलं. तिला आता दवाखान्यातून आणले. सर्दी ताप खोकला सगळं सोबतच आलेलं आहे. तर चला मी भेटतोय तुम्हाला लगेच थोड्या वेळात. ते सगळं निर्णय लावतो यांचा काय काय नाही. हा लगेच भेटतोय.
तिकडूनच घेणार लाईटापासून लाईट बंद करू. हे झालंय. हे बघा मित्रांनो, हे असं करावं लागतंय काम मस्त पैकी. असं कलर नाही जाणार नाही हो. तू वरच्या खांडापासून घ्या वरतून. हा तिथून घ्या. माणूस जर घरी असलं ना अशा बाहेर रिकाम्या बसू देत नाही माणसाला. आतमध्ये आवाज येणार नाही. आतमध्ये टाकीचा आवाज येईल. काय कपड्यांचं वळावं लागेल तिथं. दरवर्षी आहे घर धुवावं लागतं. येणच टाकीनं धुतून दरवेळेस. कोण धुत, तू का? मी नाही धुत, मामा धुते ना, नाना. दरवर्षी आम्ही असंच काम आहे. फक्त मागच्या वर्षी मी सुटलो नाही, दरवर्षी माझ्यात माग असतंय. कोणाला माग असते? काही नाही, लग्न झाल्यापासून 2 वर्ष झाले. 2-3 वर्ष झाले का? कोण आई सांग आता तू. इथं या घरात मी काम केलं कोणाला हिंमत नाही. पहिली गोष्ट किंमत नाही. 2 वर्षापासून नाहीच आहे तुम्ही. आधी असं तर काय माहिती, पण आई आई सांग ना आता काय करायचं काय करू. मागच्या वर्षी नव्हते, त्याच्या मागच्या वर्षी कुठं. आई ते डाग पडणार आहे. हे पण इथं एवढ्याला एक टाकी भरून मारायची पण काही विषय नाहीये. वावरात मी 10-15 टाक्या मारलेल्या आहेत, त्याच्यामुळे काही वाटत नाही आपल्याला. थांबा, निर्माण ब्रश घ्यावा लागेल तर निघून ते डाग. घासावं लागेल ते जरा. सगळं पाणी आता तुला नंतर काढावं लागेल. काम येते काय हे आहे. तर हे बघा अशा प्रकारे चालू आहे. साखळी मोठी लागणार आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला नंतर लगेच भेटतो थोड्या वेळात. बंद करा. अरे बघा, ती रूम सगळी साफ झाली, पण इकडे सगळा पसाराच पसारा आहे. आणि इकडं पाणी ठेवलेलं आहे. इकडं आपल्याला मोदक करायचे, त्या मोदकचं चालू आहे. आणि इथं सगळा पसारा आहे. इकडं प्रेस करते वैष्णवी. काय लॉलीपॉप नाही खायचं? तुला काय देऊ? इकडे बघ, ऍपल देतो, डाळिंब देतो तुला. ये इकडं चल. इकडं चालू आहे प्रेस. काय भिजवलाय तू? काय भिजवलाय? काय ग? ते नाना चालले दुकानात आणायला. नाना चालले दुकानात आणायला. तर आज आई कशाचं भिजवायचंय तुला? शेव आणि शंकरपाळे का? चल, किती वेळ आहे तुला ते करायला? का आधी जेवण्याचं याचं चालू आहे? अच्छा. हा का? बाकी तयारी कसं काय चालू आहे? दिवसभर कालपासून 2 दिवस झाले पाऊसच चालू आहे. तर काही काम सुधारायला नाही. तर सगळे प्रॉब्लेमच चालू आहे. सगळा पसारा चालू आहे. आता खालची रूम ओके झाली, आता वरच आहे. आता हे भांडे बिंडे ठेवलेले ते व्यवस्थित लावून देतील, बाकी सगळं क्लिअर होईल नाही का. आईचं चालू आहे आता. कुकर ते लावून दिलं होतं आईनं, सगळं ओके केलं. वैष्णवीची प्रेस झाली, वैष्णवी स्वयंपाक करल. आणि आईचं चालू आहे आता. हे बघा सगळं साहित्य आणलेलं आहे तिनं. काय काय किती किती टाकायली आई ते सगळं सांग. आणि शंकरपाळे दरवर्षी सारखे झाले पाहिजे, मस्त खमंग मध्ये करकरीत कुरकुरीत. हे तिकडून आणलेलं आहे तूप. हे एवढं कोणता संपलं का ते? वा वा वा. सगळे गावरान तुपाचेच आहे का? आणि एक काळ होता दारड्यानं करत होती तू सगळं नाही का? ते पण लय आवडायचं. सगळेजण राहत खाऊ वाटायला नाही. दिवस बदलले सगळं. पहिले कसं सगळेजण खायला होतो आम्ही 4 जण, त्याच्यामुळे भांडून खायचो. तर जायचं ते. पण आता काय माहिती का,
सगळ्या गोष्टी आहे, पण खायलाच कोण नाहीये, नाही काय कारण तो आवडच. बोलायचं, याची तशी भरती करणं लागेल पण तुम्हाला फार हे होईल. हा नाही आमचंच नाही, सगळ्यांचं तेच झालेलं आहे. कसं आहे भांडणं करून हे करून सगळ्यांचे हे केलं ना ते मजा येते खायला, ते आवडीनं खायचे पण आता तसं राहिलेलं नाही. आता सगळे आहे, सगळं टाईमवर भेटत आहे, पण ते आवडत नाही. कुठे ना कुठे तुझं बिमार आहे ना, तू ते लॉलीपॉप खात असते का घाण? हा फेकून दे फेकून. दिवसभरातून एक द्यावंच लागतं, त्याच्यामुळं काय थोडी शांत राहते, नाही तर उगाच आता बिमार आहे ना जास्त रडली असते, नाही काही. मी 2-3 लाडूच दाखवते करून सर. दाखवू का? ठीक आहे. येतो तू? हा तुझे काय काय आहे ना, तू जेवढं करणार आहे ना तेवढं दाखव. वैष्णवी काहीच करणार नाही काही. आता कोण ठाऊकी काय करते तू? वैष्णवी तू काय करून दाखवणार आहे? ती शंकरपाळी तिच्या मागे लावा आपण. शंकरपाळी तिच्याकडे आहे, लाडूचं तू कर आणि शेवचं पण तिच्याकडेच लाव. आता ह्यावेळेस काय कर, सगळे तिच्या हातचे पदार्थ खायला कसं वाटतं कसं नाही, कशी बनवते ना ते बघायचं आहे आपल्याला. कारण लाडूचं लगेच दरवेळेस तू करते, ह्यावेळेस तिला करू दे मस्तपैकी. प्रेस झाली की नंतर ती करल, तोपर्यंत सगळं आणून ठेवायला तिथं. तर चालतंय. काय बाई कुठे चालली तू? तर चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपले 20,000 सबस्क्रायबर झालेले, हा ना 20,000 सबस्क्रायबर झालेले आहे आपले. 20,000 लोक कंप्लीट झाले आहे आपले. हा आईची इच्छा आहे केक आणायचे, आम्ही केक आणणार आहे, मस्त केक कापतो आणि सेलिब्रेशन करतो. आणि लाईव्ह यायचा विषय चालू आहे, पण काय माहिती का आता या कामाच्या होतं का नाही काय माहित. जर रात्रीचा जर 1 तास जर भेटला तर लाईव्ह येणार आहे आणि मस्तपैकी सगळ्यांना बोलणार आहे आम्ही सगळेजण. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. आणि चला भेटतो मी तुम्हाला अजून अशाच व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.